निवडणुकीच्या तारखा फायनल झाल्यानंतर तुम्हा सर्वांना या ठिकाणी बोलवलं. तुम्हा सर्वांचं, सर्व पत्रकारांचं प्रथमतः या प्रेसच्या निमित्तानं मी स्वागत करतो. खरं तर आजची ही प्रेस जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी जे काल सांगलीमध्ये प्रेस घेऊन खासदार संजय काकांच्या उमेदवारीवर जे प्रश्नचिन्ह निर्माण केलं त्याला उत्तर द्यायचं म्हणून मी प्रमोद शेंडगे, भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष, त्याचबरोबर माझे सोबत आहेत ते अरविंद भाऊ तांबवेकर, भारतीय जनता पार्टीचे ते उपाध्यक्ष आहेत. खऱ्या अर्थानं काल त्यांनी प्रेस घेऊन एक भूमिका मांडली की त्यांनी सांगितलं की बाबा संजय काकांची उमेदवारी ही आमच्यावर पक्षानं लादलेली उमेदवारी आहे. पक्षाच्या निरीक्षकांच्या समोर आम्ही सर्वांनी मत नोंदवलं होतं की बाबा त्यांना उमेदवारी देऊ नये, तरी पक्षानं आमच्या जिल्ह्यावर त्यांची उमेदवारी लादलेली आहे. मी त्या कोर कमिटीच्या मिटिंगला ज्यावेळी निरीक्षक आले त्या कोर कमिटीच्या निमित्तानं हजर होतो. जवळजवळ 118 लोकांनी त्या ठिकाणी मुलाखती दिल्या. 1 to 1 दिलेल्या मुलाखती होत्या त्या. यामध्ये 63 माणूस कुणी नव्हता. आलेले हर्षवर्धनजी देशमुख साहेब आणि मला वाटतं पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे काळे साहेब यांच्या समोर ते मुलाखती झाल्या होत्या. मला वाटतं की मी जे काही सांगितले ते माझ्याबरोबर यांनी मुलाखत दुसऱ्या वेळेस दिली होती की त्यांनाही माहीत नव्हतं की आम्ही काय मत नोंदवलंय. तर त्यांचं मत असं आहे की त्या मीटिंगमध्ये सर्वांनी त्यांना विरोध केला आणि तरी आम्हाला ते आमच्यावरती लादले. मला वाटतंय की भारतीय जनता पार्टी ही एक वेगळा ढाचा घेऊन चालणारी, एक वेगळ्या पद्धतीचं काम करणारी पार्टी आहे की त्या पार्टीमध्ये निरीक्षक, वरिष्ठ नेते, पार्लमेंटरी बोर्ड आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून मिटिंग होऊन ही उमेदवारी ज्याची लोकांच्या मध्ये जे चालतात, लोकांच्या मध्ये काम केलेलं आहे, ज्यांची उमेदवारी लोकांच्या मधून निवडून येण्यासारखी आहे, अशा उमेदवाराला त्यांनी उमेदवारी देण्याचं निश्चित केलेलं होतं. त्यामध्ये खासदार संजय काकांच्या बाबतीमध्ये जिल्ह्यामध्ये 3-4 सर्वे होऊन संजय काकांना उमेदवारी देण्यात आली. आता ही उमेदवारी पार्लमेंटरी बोर्डानं दिलेली असताना, वरिष्ठ नेत्यांनी दिली असताना जगताप साहेबांनी त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा निर्णय जगतापांना मान्य नाही का, असा एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक प्रश्न पडतो. दुसरं, या जगतापांची मुळातच विचारसरणी ही काँग्रेसही आहे, ज्या काँग्रेस वृत्तीची आहे. ज्याप्रमाणे त्यांचा स्वभाव हेकेखोरपणाचा आहे आणि त्या हेकेखोरपणामुळं भारतीय जनता पार्टी ही जतमधून फार बिकट अवस्था जतमध्ये झाली होती. पाठीमागच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेस देशात संपली तशीच अवस्था त्यांनी भारतीय जनता पार्टीची जतमध्ये केली होती. आता तिथं पक्षानं दुसऱ्या उमेदवारांच्याकडे, दुसऱ्या लोकांच्याकडे जबाबदारी देऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करते. जगताप साहेबांनी गद्दारीचा एक आरोप केला संजय काकांच्यावर की माझ्या वेळेस त्यांनी विरोधात काम केलं. जगताप साहेबांनी तालुक्याच्या ठिकाणी एक प्रेस घेतली होती मागल्या 2 दिवसापर्यंत, तोपर्यंत आमचं काही मत नव्हतं. पण त्यांनी अचानकपणानं सांगलीला येऊन प्रेस घेणं आणि त्यामध्ये संजय काकांच्यावर डायरेक्ट बेछूटपणानं आरोप करणं, याचा मला तर वाटतं की याच्या पाठीमागं बोलवतात आणि कुणीतरी वेगळा आहे. आणि तो कुणी आहे तो तुम्ही शोधावा आणि आम्ही योग्य वेळी शोधून तुमच्या पुढे त्याचं नाव आणू. जगताप साहेबांचं मत आहे की बाबा खासदार संजय काकांनी 10 वर्षामध्ये कुठलंही काम केलं नाही. मला असं वाटतं की जगताप साहेबांचं वयामानानं विस्मरण व्हायला लागलंय की त्यांनी जे पाठीमागच्या काळामध्ये बेळूर या ठिकाणी जे संजय काकांनी काम केलं त्याचं हत्तीवरून पेढे वाटून ज्यावेळी संजय काकांच्या बरोबर मिरवणूक झाली त्यावेळेस त्यांनी मान्य केलं की बाबा कामाचा खासदार आहे म्हणून. परवाच माडगावला काकांनी कॅनॉल फोडून खाली पाणी चर मारून दिलं लोकांना, लोकांचा प्रश्न पाण्याचा मिटवला. त्यावेळेस त्यांना मान्य होतं की खासदार संजय काकांनी काम केलं. फक्त द्वेषापोटी मी म्हणतो, माझं म्हणणं आहे असं, अशा पद्धतीची त्यांची भूमिका ते मांडतात. दुसरा मुद्दा असा आहे की 8 दिवसापूर्वी तुमच्या सगळ्यांच्या समक्ष भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची मिटिंग झाली होती आणि आपण पत्रकार म्हणून त्या मिटिंगसाठी आपण आला होता. त्यामध्ये हात उंचावून या जगताप साहेबांनी मला वाटतं सांगितलं होतं की पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचा आम्ही प्रचार करू. आणि तो मुद्दा मला वाटतं पत्रकार बंधूंनीच कोणीतरी त्यांना विचारलं होतं की बाबा तुमचं संजय काकांचं मिटलंय का, असं झालंय का, तर ते म्हटले मिटायचा काही विषय नाही, पार्टी जो उमेदवार देईल त्याचं आम्ही प्रामाणिकपणानं काम करू. मग आता तो त्यांनीच मुद्दा मांडला आणि त्याच्यावर त्यांनी हात उंच करून त्यावर अनुमोदन दिलं.
मग असं काय पुन्हा 8 दिवसात घडलं की पक्षानं दिलेला उमेदवार त्यांना पुन्हा मान्य होईना आणि पक्षाच्या विरोधात त्यांनी बोलायला चालू केलं. खरं तर रेल्वे, ड्रायपोर्ट, नॅशनल हायवे, विमानतळ हे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मला तुम्हाला सांगायचं की ते म्हटले सांगलीच्या आपल्या रेल्वे स्टेशनला त्यांनी पत्रा तरी मारलाय का. माझं मत असं आहे की अलीकडच्या काळामध्ये जगताप साहेब रेल्वेने प्रवास करत नाहीत. त्यांना तुम्ही विनंती करा, आम्ही येतो, आपण सोबत त्यांना घेऊन सांगलीच्या रेल्वे स्टेशनला जाऊ. पत्रा नसेल तर तुम्ही मग ते पावसात भिजतायत का उन्हात तळपतायत हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या लक्षात येईल. त्याचबरोबर परवा तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदींनी जवळजवळ 23-24 कोटीचा निधी आपल्या सांगलीच्या रेल्वे स्टेशनला दिलाय. त्याचंही काम अतिशय चांगल्या पद्धतीने आता चालू होतंय. हायवेच्या बाबतीत सांगायचं झालं तर कितीतरी कामं या जत मतदारसंघातून हे हायवे गेलेले आहेत. त्याचा मी लेखाजोखा सगळी कागदपत्रे आकडेवारीनिशी आणलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तेही मी देतो. त्यानंतर त्यांचं मत आहे की ड्रायपोर्ट, आता ड्रायपोर्ट रांजणीला करण्यासाठी प्रयत्न खासदार संजय काकांनी केले, त्याचे पत्रव्यवहार माझ्या बरोबर आणलेले आहेत. पण त्यामध्ये मला आता अशी शंका येते की हे आस्तिनीतले निखारे म्हणून ज्याचा शब्द आहे अशा पद्धतीने जगताप साहेबांसारख्या माणसांनीच मला वाटतं की तिथल्या लोकांना उठवून बसवून लोकांचा विकास होणे यासाठी काही लोकांना उठवून बसवायचं, विरोध करायचा. आता तो तिथला विषय संपून आपण सलगरी या ठिकाणी ड्रायपोर्टसाठी जागा बघितली होती, तिथे अशा पद्धतीचंच कृत्य घडले. मग ह्याच्या पाठीमाग कोण कोण आहे आता जगताप साहेबांसारख्यांच्या तोंडातून येईल थोड्या दिवसात. त्याच्याबरोबर ते म्हणतात की समविचारी लोकांना सोबत घेऊन आम्ही आमचा निर्णय जाहीर करू. मला असं वाटतं की समविचारी माणसं यांच्यासारख्या विचाराचीच काय असली तर भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारा मला वाटत नाही की यांच्याशिवाय कुणी अशा विचाराचा माणूस आपल्या समोर येईल. येत्या 8 दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल भारतीय जनता पार्टी एकसंघपणे काम करणारी पार्टी आहे. जिल्ह्यामध्ये एक हातात हात घालून खासदार संजय काकांच्या विक्रमी मताने निवडून येण्यासाठी ते काम करतील. दादाबापूंचा वारसा त्यांना आता का आठवायला लागलाय मला माहित नाही, कारण दादाबापूंचं राजकारण त्यांनी स्वतः जवळनं बघितले. त्या काळात त्यांनी कुणाची तरी तळी उचलायचंच काम केले, पण आता त्यांना वाटायला लागले की बापू चांगले होते, दादा चांगले होते. का वाटतंय हे माहित नाही. दुसरा विषय त्यांनी एक मांडला की संजय काकांची जयंत पाटील साहेब व विश्वजित कदम साहेब यांच्या बरोबर सेटलमेंट आहे का. आता मी संजय काकांचा किंवा भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष या नात्याने मी सांगेन की असली कोणतीही गोष्ट नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र पक्ष आहेत, त्यांची विचारधारा वेगळे, त्यांचे नेते वेगळे, त्यांचं काम वेगळं आहे. मग असं विलासराव जगतापांना असं का वाटावं. मला वाटतं की त्यांच्याकडे बहुतेक काँग्रेसचं विरोधी आमदार, काँग्रेसचे ते स्वतः विरोधी आमदार आहेत, ते म्हणजे काँग्रेसचा आमदार हा त्यांच्या विरोधातला आहे, पण ते काँग्रेसचे प्रवक्ते झाल्यासारखं का बोलतायत हे काय कळायला आता सध्या तरी वाव नाही. जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत विचारलेल्या प्रश्नाला विश्वजित कदम साहेबांच्या हे मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल त्यांचे प्रतिनिधी असतील किंवा जयंत पाटील साहेब असतील, विश्वजित कदम साहेब असतील, ते उत्तर देतील. पण काकांच्या बाबतीत त्यांनी प्रश्न उपस्थित केला म्हणून भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष नात्याने आम्ही तुम्हाला उत्तर देतो की असा कोणताही प्रकार या जिल्ह्यामध्ये नाही. हे सगळ्या पक्षाच्या लोकांच्यावर टीका करतात. पाठीमागच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल, तुमच्याकडे रेकॉर्ड असतं, आज ह्यांना विश्वजित कदम साहेब आणि जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत बोलत असताना पतंगराव कदम साहेब कसे चांगले होते हे सांगतात. पण पतंगराव कदम साहेबांच्यावर यांनी केलेले टीका आपल्याकडे आहेत, आपण सांगावं, दाखवलं जनतेला तर अतिशय बरं होईल. दुसरी महत्वाची बाब, आज हे जसं खासदार संजय काकांचं तिकीट बदला, आम्ही असं करू तसं करू, अशा पद्धतीची यांची भूमिका ही सातत्यानं असते. यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की हे आताताईपणा करायला चालू करतात. त्या पद्धतीने हा कालचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे. असाच प्रयत्न त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे जरच्या विधानसभा प्रमुखाचं नेमणूक झाली भारतीय जनता पार्टीकडून रवी तमगोंडा यांची, त्यावेळी त्यांची नेमणूक रद्द करावी असाच त्यांनी थैथयाट केलेला होता. मला वाटतं की त्याला कुठं पक्ष दाद देत नाही. या सगळ्या ह्याच्यामध्ये असा विचार केला तर आम्हाला असं सर्वांना वाटतं, आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष या नात्याने आम्ही दोघंही तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की असं काम करणाऱ्या माणसाला की जो पक्षाच्या पक्षामध्ये उमेदवारी मागणं, उमेदवारीसाठी प्रयत्न करणं ते कुणाचं गैर नाही, पण एक वेळ उमेदवारी फायनल झाल्यानंतर आपल्या पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये इथून पुढच्या काळामध्ये आम्ही जशाच तसं उत्तर देऊच. पण आज आम्ही तुमच्या साक्षीने सांगतोय की मी आणि अरविंद भाऊ आम्ही आमच्या लेटर पॅडवर आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय निशिकांत दादा आणि राज्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना आम्ही यांची पक्षातून हकालपट्टी करावी
माणसाची हकालपट्टी करावी अशा पद्धतीची आम्ही पक्षाध्यक्षांच्याकडे मागणी करणार आहे। दुसरा विषय राहतो ते म्हणतात की संजय काकांनी पाठीमागच्या विधानसभेला 2019च्या विधानसभेला विरोधी उमेदवार म्हणजे आपले सावंत साहेबांना मदत केली। माझं तुम्हाला एक सांगणं आहे, तुम्ही आकडेवारी घेणारी माणसं आहे की यामध्ये 2019ला काकांना जतमध्ये लीड मिळालं 46,103 मताचं आणि त्यानंतर 6च महिन्यामध्ये जगताप साहेबांचं इलेक्शन झालं विधानसभेचं। मला वाटतं की त्यावेळेस त्यांचा पराभव 35,000 झाला। जर 35 आणि 46 ह्याचा जर विषय काढला तर जवळजवळ 80-81 हजाराचा फरक एकाच विधानसभा मतदारसंघामध्ये पडतो। माझं मत असं आहे की जगताप साहेबांना जर वाटत असेल की खासदार संजय काकांनी गद्दारी केली तर त्यांनी एक असा मेसेज दाखवावा, एक असा फोन कॉल दाखवा की खासदार संजय काकांनी आपल्या सावंत साहेबांना विक्रमदादांना मतदान करा म्हणून सांगितलं। अशा पद्धतीचा एक तरी त्यांनी मेसेज दाखवावा। मग त्यांनी गद्दारी केली का यांच्या तुम्हाला माहितीसाठी सांगतो त्यांचं आता वय झाले, या वयाच्या मानानं त्यांचा तोल जातोय आणि त्यामुळे ते लोकांच्यावर अशा पद्धतीने आरोप करतात। त्यांना जर भेटायला गेलं तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आता तुमचे प्रतिनिधी सगळ्यांचे तालुका लेवलला आहेत, तुम्ही माहिती घ्या की संध्याकाळी 6 नंतर त्यांना भेटणाऱ्या माणसाचं काही खरं नसतं आणि दुपारी 11 वाजेपर्यंत त्यांना कुणी भेटू नये अशीच परिस्थिती त्यांची आहे। त्यामुळे त्यांच्या या केलेल्या जास्ती टीकेला आम्ही काही महत्व देत नाही। माजी आमदार विलासराव जगताप साहेबांनी काल जी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे संजय काका पाटलांना, त्या उमेदवारीला त्यांनी एक प्रकारे या ठिकाणी विरोध काल आपल्या प्रेसमध्ये केला आणि काही विरोध करण्याची त्यांनी कारणं या ठिकाणी आपल्याला सांगितली। निश्चितपणानं ती कारणं त्यांनी जी दिली त्याचं निराकरण करण्यासाठी या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबेकर आणि आमचे सहकारी प्रमोद आप्पा शेंडगे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष यांनी या जे काही आरोप केलेत या आरोपाचं निराकरण करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बोलवले। वास्तविक जगताप साहेबांनी काही आरोप त्या ठिकाणी केले की त्यांनी जी उमेदवारी भारतीय जनता पार्टीची मिळालेली आहे संजय काका पाटलांना, त्या उमेदवारीला त्यांनी विरोध त्या ठिकाणी केला। विरोध करत असताना काही मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी मांडले। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं विरोध असताना या ठिकाणी म्हणजे जे पक्षाचे जे आमचे ह्याची बैठक झाली पक्षाची, त्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं मत नोंदवण्याचं त्या ठिकाणी काम झालं। हे अतिशय गुप्तपणे काम त्या ठिकाणी झालेलं असताना मी काय मत नोंदवले ते माझ्या सहकार्यांना माहित नाही आणि सहकार्याने जे काय मत नोंदवले ते कुणालाही माहित नसताना त्या ठिकाणी जगताप साहेबांनी सांगितलं की पदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी संजय काका पाटील यांना विरोध आहे आणि काकांनी या 5 वर्षाच्या काळामध्ये कुठलंही काम केलं नाही, तेव्हा उमेदवारी या ठिकाणी वरच्या लोकांनी त्या ठिकाणी लादलेले आहे अशा प्रकारचा त्या ठिकाणी आरोप त्यांनी केला। वास्तविक गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की संजय काकांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये रेल्वे असेल, सिंचनाचे काम, मैजा टेंबू ताकारी योजना असेल, त्यानंतर जे नॅशनल हायवे झाले, हे सगळे जे कामं झालेले आहेत ही खासदार संजय काका पाटलांच्या माध्यमातून या 9-10 वर्षाच्या काळामध्ये झालेले आहेत। त्यांनी आरोप करताना निश्चितपणानं या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी त्यांनी आरोप करायला पाहिजे होते। त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी ड्रायपोर्ट आणि त्याच्या बाबतीमध्ये आपल्या रेल्वे विमानतळाच्या बाबतीमध्ये, रेल्वे स्टेशनच्या बाबतीमध्ये काय मुद्दे उपस्थित केले, त्या मुद्द्याला मगाशी प्रमोद आप्पांनी चांगल्या पद्धतीनं त्याला उत्तर दिलेलं आहे की ड्रायपोर्ट मध्ये काही यांच्यासारख्याच विघ्न संतोषी मंडळींनी थोडा घालण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यानंतर रेल्वेच्या कामाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर जवळजवळ 24 कोटी रुपयाचा परवा
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या ठिकाणी त्या कामाचं उद्घाटन झालेलं आहे. तेव्हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये कामं चालू असताना उगाचच काय तर सांगून जाणून बुजून या उमेदवारीला खोडा घालण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं दिसून येत आहे. तेव्हा आम्ही त्यांची भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष या नात्यानं आमच्या लेटर पॅडवर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि राज्याचे अध्यक्ष यांच्याकडे पक्षातून हकलपट्टी यांची करावी अशा या पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर करत आहोत. कालच्या त्यांच्या वक्तव्यावर तर आम्हाला तसं वाटतंय, कारण ते भारतीय जनता पार्टीच्या विषयी बोलत असताना, उमेदवाराच्या विषयी बोलत असताना काँग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखं बोलत होते. त्यामुळे आम्हाला आता शंका अशी यायला लागली की ते काँग्रेसच बोलत आहे. काँग्रेसने उमेदवार कसा द्यावा हे ते बोलवता त्यांनी वेगळा म्हटला. योग्य वेळी आम्ही तुम्हाला तो बोलवता त्यांनी तुमच्या समोर आणू. तुम्ही शोधा. आरोप करणं वेगळं, त्यानंतर ते म्हणतायत काँग्रेसने विचारपूर्वक उमेदवार द्यावा. याचा अर्थ काय समजायचा? एका बाजूला मोदींचं कौतुक करायचं आणि इथं खासदार संजय काकांच्यावर टीका करायची, दुसरीकडे विश्वजित कदमांच्यावर टीका करायची आणि दादा म्हणजे विशाल दादांना उमेदवारी द्या म्हणायचं. ही दुटप्पी भूमिका आहे. एका बाजूला जिल्ह्यात न झालेल्या कामांचा पाडा वाचायचा. 2-3 काम आहेत हाताच्या बोटावर मोजण्यावर, ड्रायपोर्ट असेल, विमानतळ असेल, तुमचं माझ्या माहितीने विमानतळ आणि ड्रायपोर्ट हे 2च काम आहेत. हे न झालेत म्हणून संजय काकांच्यावर खपर फोडायचं. झालेले हायवे, म्हैसाळची कामं, आरफळची कामं, टेंबूची कामं हे म्हटलं की शासनाने केलंय म्हणायचं. ही कसली भूमिका आहे हे मला वाटतंय. बिळूरला हत्तीवर सोबत बसून मिरवणुकीला सामील व्हायचं, ही कसली भूमिका आहे? तिकडे कौतुक करायचं. बैठकीत सुद्धा अशीच भूमिका त्यांनी घेतली नाही घेतली. तुम्ही सगळ्यांच्या समोर झालेली सगळे भूमिका. होता त्या दिवशी त्यांनी स्वतः ठराव मांडला. खरेच्या याच्यामध्ये त्यांनी स्वतः मांडला की जो पक्ष उमेदवार देईल त्या उमेदवाराचं सर्वांनी एकसंघपणे काम करायचं म्हणून मी ठराव मांडत आहे. त्या ठरावाला आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी अनुमोदन दिलं. तर आपण ह्या सगळे साक्षीदार आपण सर्व पत्रकार आहेत. मग आता ही भूमिका कालच का? आम्हाला नाही उद्धव दादा, त्यांना फक्त एकट्याला वाटत होतं तसं. कारण त्याच्यामध्ये असा विषय आहे की ज्या काय आता या दोघांनी सांगितलं त्या पद्धतीनं जी काय पक्षाचे निरीक्षक आले होते त्यांनी जी बैठक घेतली, सगळ्यांची मतं जाणून घेतली, ती वैयक्तिक मतं जाणून घेतली. त्यांचा उद्देशच हा होता की अशा काही विघ्नसंतोषी लोकांच्या मुळे कुणावर तरी दबाव पडून त्यांनी तिसरी प्रतिक्रिया देऊ नये. जी काय वस्तुस्थिती आहे ती त्यांनी मांडली आणि त्या ह्याच्यातनं संजय काकांचं जर नाव गेलं असेल आणि भारतीय जनता पार्टीला जर वाटत असेल की हे उमेदवार सांगलीमधनं निवडून येऊ शकतात, त्यांना विनिंग कॅन्डिडेट म्हणून ते यांच्याकडे बघतायत. आता ते जर यांना भूमिका पटत नसेल आणि मला वाटतंय तसंच सगळ्यांनी बोलावं असं जर वाटत असेल तर त्याला काय कोण करू शकत नाही. तो त्यांचा हे आणि याच त्यांच्या गुणामुळं जतमध्ये ते स्वतः तिथले स्थानिक नेते असताना संजय काकांना जवळजवळ 46,103 लीडिंग दिला आणि 6 महिन्यात ह्यांना जर 35,000 पडावं लागत असेल तर ह्यांचा स्वभाव कारणीभूत आहे उद्धवदादा. तोच एकेकपणा भाजप 5 वर्ष झाली तर त्यात बदल नाही. भाजपमध्ये किती लोकांचा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न वरिष्ठ ठरवतील. आम्ही तर त्यांच्या हकालपट्टीची मागणी करतो. आणखी कोणाची भारतीय सांगली जिल्हा भाजप एकसंघपणे काम करेल. पुढच्या 8 दिवसात सगळे नेते तुम्हाला एक ठिकाणी दिसतील. जगताप यांच्या भूमिकेला भाजपमधील किती लोकांचा पाठिंबा आहे, तुम्ही काय अंदाज घेतलाय? सध्या तरी कुणाचाही पाठिंबा नाही. पृथ्वीराज देशमुख यांनी आणि मला वाटतंय की त्यांनी काही त्यांच्या नाही. आता उमेदवारी मागणं, उमेदवारीसाठी प्रयत्न करणं चुकीचं नाही. त्याची लोकशाही आहे. पण त्यानंतर उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांची कुठलीही भूमिका आतापर्यंत प्रसारमाध्यमांच्या समोर आलेली नाही. त्यामुळे ते भाजप बरोबर आहे. भाजपची जी गोपनीय बैठक झाली तिथं पदाधिकाऱ्यांची मतं घेतली, त्यात त्यांची काय भूमिका होती? वैयक्तिक भूमिका 1 to 1 मांडायची होती निरीक्षकांच्या समोर एका बंद खोलीमध्ये. त्यामुळे जगताप साहेबांनी काय भूमिका मांडली मला माहित नाही, मी काय माहिती त्यांना माहिती. निरीक्षकांनी आम्ही बोललेलं नोट करून घेतलं आणि तो सर्वांचा अहवाल त्यांनी वरिष्ठांना दिला. आणि हे कशावरून सांगतात की अहवाल गुपित असताना त्याच्या सांगण्याला आधार काय, की इथं सगळ्यांच्या विरोध असताना उमेदवारीला अर्जी करण्याचा आधार काय? परवाच्या खरे क्लब हाऊसमध्ये कोर कमिटीची बैठक झाली, त्यावेळी सगळे नेते होते विलासराव जगताप सह. त्या बैठकीत काय ठरलं?
त्या बैठकीत असा विषय झाला होता की पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं एकसंघपणे सगळ्यांनी काम करायचं. आमच्यात कुठलेही कटुता नाही, मतभेद नाही. ही भूमिका तिने स्वतः ठराव मांडली आहे. मध्ये मांडली अशी मांडली ही भूमिका त्यांनी स्वतः मांडलेली होती आणि त्याला अनुमोदन आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी दिलेलं आहे. सगळ्यांनी हात उंच करून सगळ्यांनी त्याला ठरावाला मान्यता दिली. सगळ्या दैनिकात फोटो होती. मग 8 दिवसात त्यांची भूमिका का बदलली? अचानक काय घडलं काय घडलं काय असं त्यांना त्यांनाच विचारलं. विचारा की असं वा काय घडलं म्हणजे याच्या मागचा बोलवता दैनिक पत्र वेगळा आहे. त्यांचं म्हणणं असं असतं आम्हाला काय वाटतं? की त्यांच्या विधानसभेला पराभव संजय काकांचा असं त्यांचा आरोप आहे. नाही पण पराभव झाला आमच्या 6 8 दिवसात तुमची महिन्यानं भूमिका का बदलली? 46,103 मताचं लीड काकांना लोकसभेला मिळतंय आणि परत 6 महिन्यानं त्यांना 35,000 पेक्षा जास्त मतांना पराभव होतो. याचा अर्थ काय? त्यांचा स्वभाव आणि एकेकोरपणा हेच त्याचं कारण आहे. आता येत्या काही दिवसात समोर येईल, तुमच्या येईल, आमच्या येईल. तुम्ही पण शोध घ्या, आम्ही पण घेतो. पण